नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज नवा आवाज. पंतप्रधान नरेंद्र मोदी टाइम मॅगझिनवर पुन्हा झळकले आहेत. हाऊ मोदी मॅटर्स अशी कव्हर स्टोरी केली आहे या जगद्विख्यात मासिकानं. मोदींची सविस्तर मुलाखत आहे टाइमच्या ताज्या अंकामध्ये आणि फार महत्त्वाचं बोललेत मोदी. लोकशाही DNA मध्ये आहे या देशाच्या. हुकुमशाहीचा मुद्दाच नाही, लोकशाहीला पर्याय नाही असं तर मोदी बोलले आहेतच. पण त्यांनी जे म्हटलंय ते फार महत्त्वाचं आहे. त्यांनी असं म्हटलंय की या देशात एकमेव पवित्र ग्रंथ आहे आणि तो म्हणजे भारताची राज्यघटना. धर्माच्या आधारावर भेदाभेद आपण कधीच नाही मान्य करणार असं म्हटलेत मोदी. धर्मनिरपेक्षतेचं मूल्य त्यांनी सांगितलंय. हे जे काही मोदी बोलले ते आहे फार महत्त्वाचं. भारत हा देश काय आहे तेच मांडले मोदींनी. मोदी पंतप्रधान झाले त्याला 1 वर्ष पूर्ण होत असताना ही मुलाखत आलेली आहे. आता मुद्दा आहे तो असा की मोदी टाइम मासिकाला जे बोलत आहेत ते त्यांच्या पक्षाला मान्य आहे का, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य आहे का, हिंदुत्ववादी संघटनांना मान्य आहे का? हा देश हिंदूंचा आहे अशी मांडणी करणारा संघ मोदींची ही भूमिका मान्य करणार का? गीता हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे, तो राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करा असं एकीकडे सुषमा स्वराज म्हणत होत्या. मोदी मात्र म्हणतात की राज्यघटना हा एकमेव पवित्र ग्रंथ आहे. ही भूमिका त्यांच्या पक्षाला चालणार आहे का? शिवसेनेसारख्या मित्र पक्षाला ही धर्मनिरपेक्षता परवडणार आहे का, मानवणार आहे का, चालणार आहे का? एक प्रश्न असा आहे की मुळात मोदी तरी हे मनापासून बोलतायत का, की बाहेर एक आणि घरात एक अशी त्यांची भूमिका आहे? परदेशी उद्योजकांना खुश करायचं तर असं बोलावंच लागेल. आणि शिवाय मागे ओबामांनी बरेच डोस पाजले होते, त्यामुळे ही अपरिहार्यता आहे का, की खरंच मोदी बदललेत? हेडगेवार, गोळवलकर अशी नावं ते कधीच घेत नाहीत. ते नावं घेतात गांधी, विवेकानंद, बुद्ध यांचेच उल्लेख करतात मोदी. म्हणजे त्यांचं मनपरिवर्तन झालं आहे का? गेल्या वर्षभरात तसे पुरावे मिळाले आहेत का? टाईमनं एवढं महत्त्व द्यावं. मागं तर ओबामांनी मोदींविषयी लिहिलं होतं टाईममध्ये. असं खरंच मोदींनी काय केलं आहे की तिथंही काही हितसंबंध आहेत? टाईमसुद्धा जाणीवपूर्वक मोदींना प्रोजेक्ट करते आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. बाहेर जगात मोदी धर्मनिरपेक्ष, पण घरात मात्र चर्चा घर वापसीची, हिंदू राष्ट्राची, गोवंश हत्या बंदीची. खरं काय, खोटं काय? आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. डॉक्टर उदय धुरी आहेत माझ्यासोबत, हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते आहेत डॉक्टर उदय धुरी. ते इथे बेलापूर स्टुडिओमध्ये माझ्यासोबत असणार आहेत. प्राध्यापिका वर्षा भोसले भाजपच्या प्रवक्त्या आहेत, त्या इथे माझ्यासोबत आहेत बेलापूर स्टुडिओमध्ये. काँग्रेसचे नेते मुजफ्फर हुसेन असणार आहेत आपल्यासोबत मुंबईतून. डॉक्टर नीलम गोऱ्हे शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत, त्याही आपल्यासोबत असणार आहेत पुण्यामधून. कॉम्रेड अजित अभ्यंकर जे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत तेही आपल्यासोबत असणार आहेत पुण्यामधून. अतुल लोंढे जे प्रवक्ते आहेत NCPचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल लोंढे आपल्यासोबत असणार आहेत नागपूरमधून. जयदेव डोळे राजकीय विश्लेषक ते आपल्यासोबत असणार आहेत औरंगाबादमधून. या सगळ्याच नामवंतांच्या सोबत आपल्याला सुरू करायची आहे चर्चा. नरेंद्र मोदी जी भूमिका टाइम सोबत मांडत आहेत, जगभर मांडत आहेत, ती भूमिका आहे या देशाची हे खरं आहे, पण मुळामध्ये ती भूमिका त्यांच्या पक्षाला मान्य आहे का? नरेंद्र मोदी तरी मनापासून ते म्हणतायत का? या सगळ्या अनुषंगाने ही चर्चा सुरू करायची आहे. आणि अगदी सुरुवातीला ही चर्चा सुरू करताना मला जायचं आहे उदय धुरींकडं. डॉक्टर उदय धुरी, तुम्ही हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते आहात. तुमची थेट अशी भूमिका आहे की हा देश हिंदूंचा आहे, हिंदूंचं राष्ट्र आहे हे, आणि हिंदूंचं राष्ट्र म्हणूनच या देशाचा विचार केला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका तुम्ही सातत्याने मांडत आहात. आणि नरेंद्र मोदी मात्र आता असं म्हणतात की धर्मनिरपेक्षता हे एक महत्त्वाचं मूल्य आहे, लोकशाही या देशाच्या DNA मध्ये आहे, हा देश हिंदूंचा किंवा काय असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे, कारण धर्माच्या नावानं जो कुठला भेद असेल तो भेद मला अजिबात मान्य नाही आहे, अशा प्रकारची थेट भूमिका नरेंद्र मोदी मांडतायत. ही भूमिका एकूण तुमच्या विचारधारेच्या विरोधामध्ये आहे असं वाटतं का? काय म्हणणं आहे? प्रथम मी सांगू शकतो की थोडीशी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही लिहिलं आहे शासन व्यवस्थेच्या अनुषंगाने जे लिहिलं आहे तो एक भाग. दुसरा भाग की पवित्र ग्रंथ, अशा 2 गोष्टी ज्या आहेत, एक म्हणजे दोन्ही वस्तूंची तुलना होऊ शकत नाही. कुठल्या तरी समान गोष्टींची तुलना होते, पण जे विभिन्न गोष्टी आहेत, कालापरत्वे ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ अनादी कालापासून धर्म चालत आलेला आहे, श्रद्धा चालत आलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताचा जो 50 वर्षाची जी घटना आहे त्याविषयी.
आता घटना ही आदर्श आहे, श्रेष्ठ आहे, याबद्दल काही नाही. आता ती काँग्रेसच्या काळात मोडून तोडून 95 किंवा 110 त्याचं मोडून तोडून उरावर मोदी सरकारचं जे बसलेलं आहे ते, आणि त्याच्यात काटछाट करून आता हे सगळं जुनं वगैरे काढून टाकावं लागणार आहे. पण आम्हाला एवढंच इथे म्हणायचं आहे की जी घटना आहे, जे आपण पवित्र पुस्तक आपण म्हणत आहोत, ते पवित्र पुस्तक पवित्र कसं करायचं या दृष्टीने आता प्रयत्न सुरू करायला पाहिजे. आम्हाला एवढंच वाटतं की पवित्रतेसाठी मोदींनी पावलं उचलायला हवीत, कारण घटनेमध्ये लिहिलेलंच होतं की समान नागरी कायदा हवा, पण तो लागू केला जात नाही. का लागू केला जात नाही? कुणाचं असं अपवित्रता का अशी सतावते, अपवित्रता अशी का मोदी सरकार लावून घेत आहे? आपण बहुमतात आलेलो आहोत, या हिंदुस्थानने तुम्हाला बहुमत दिलेलं आहे. 370 कलम हे लागू केलं पाहिजे, कारण मूळ घटनेत तसं आहे ना, तो पवित्र करायलाच पाहिजे आपल्याला. आणि तो 370 कलम पवित्र समान नागरी 370 कलम काढून टाकून समान नागरी कायदा करा. प्रत्येकाला मुलं किती होण्याचा अधिकार समान नागरिक कायद्यानंतर आपोआपचा प्रश्न सुटणार. अरे कोण हिंदू कोण मुसलमान, सर्वत्र सुखीनं संतू सर्वे संतू निरामया, हा आमचा मूळ घटनेचा पाया हा घातलेलाच आहे घटनेत. उदय धुरी मला एक सांगा, उदय धुरी हां. मला एक सांगा की ठीक आहे, क्षणभर आपण हे मान्य करूया की समान नागरी कायद्याबद्दल काय बोलायचं वगैरे हे सोडून द्या. मला मुळामध्ये एक सांगा की धर्माच्या आधारे भेदाभेद अमान्य आहेत अशा प्रकारची भूमिका मोदींनी घेतलेली आहे. हा देश हिंदू राष्ट्र आहे असं अजिबात नाही, धर्मनिरपेक्षता हे एक अतिशय महत्त्वाचं मूल्य आहे अशी भूमिका थेटपणे मोदींनी घेतलेली आहे. हे हिंदू राष्ट्र नाही हे तुम्ही मान्य करता का? मला हसायला येतं इकडे की कुठल्या दोन गोष्टींची इतकी गफलत होते की 1975 सालात हे घुसळलेलं कलम घटनेतच आहे. घटनेत काय होतं? सेक्युलर हा शब्द होता का? हा घटनेत घुसळलेला शब्द आहे. मुळात घटनात घुसळलेला शब्द आहे. आणीबाणी काँग्रेसने अजिबात सगळ्यांना तोडून तोडून घटनेची पायमल्ली करून घटनेचा अपमान करून आणीबाणी लागू केली. त्या आणीबाणीत जे काही मोडतोड झाली आहे घटनेची ती दुरुस्त नको करायला, त्याला पवित्र आणि शुद्ध नको का करायला? जे काही काँग्रेस सरकारने केलं होतं ते उदय धुरी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हा देश हिंदू राष्ट्र आहे की धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे? तुमच्या संघटनेची भूमिका काय आहे? आता ह्याचं एक उदाहरण देऊ, मी स्पष्ट करतो म्हणजे तुमचं तुम्हाला उत्तर मिळेल. समजा मी एका जहाजात बसलेलो आहे, संपूर्ण मी नियम पाळलेले आहेत, अगदी जहाजाचे नियम पाळले आहेत, कागदपत्र माझी क्लिअर आहे, घटना आहे, कागदपत्र आहेत. पण अचानक हे जहाज बुडायला लागल्यानंतर मी कुठलं नाव घेतो? मला कुठलं आठवतं? मी जर मुसलमान असेल तर साहजिकच मला कुराण आठवणार, मी जर हिंदू असेल तर साहजिकच मला गीता आठवणार, रामायण आठवणार, महाभारत आठवणार. हा काय प्रश्न आहे का? दोन समान गोष्टींची तुलना म्हणजे उदय धुरी तुमचं म्हणणं असं आहे की धर्माच्या आधारावर भेदाभेद होणारच आहेत आणि पवित्र ग्रंथ म्हणून कुराण, बायबल किंवा गीता यांचाच उल्लेख होणार आहे अशा प्रकारची भूमिका तुम्ही मांडता आहात. डॉक्टर नीलम गोरे आता आपल्यासोबत आहे. डॉक्टर नीलम गोरे, मला सांगा, तुम्ही भाजपसोबत आहात आणि आता जी भूमिका मोदींनी मांडलेली आहे की केवळ हिंदूंचं राष्ट्र किंवा काय अशा प्रकारे अजिबात नाही, धर्मनिरपेक्षता हे महत्त्वाचं मूल्य आहे अशा प्रकारची भूमिका आत्ता मोदींनी जाहीरपणे त्या मुलाखतीमध्ये मांडलेली आहे. आणि दुसरीकडे शिवसेनेचे नेते मात्र अगदी मुस्लिमांना मताधिकार नको अशा प्रकारची भूमिका मांडतायत, हिंदू राष्ट्रवादाची भूमिका मांडतायत. मोदींची भूमिका तुम्हाला मान्य आहे का? काय म्हणणं आहे? एकतर मला इथे सांगायला पाहिजे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा मानलं होतं की एकतर तुम्ही भारतीय राज्यघटनेला म्हणजे शपथ जी आपण घेतो आमदार म्हणून, मंत्री म्हणून, त्यावेळेलाही त्यांनी सांगितलं होतं की नियम करा, सगळ्यांनी भारतीय राज्यघटनेच्या नुसारच शपथ घ्यावी म्हणून. पण आता ईश्वर साक्ष पण आपण शपथ घेतो. भाग असा आहे की आत्ताची जी राज्यघटना आहे ती राज्यघटना ही अर्थातच धर्मनिरपेक्षता आणि धर्मस्वातंत्र्य या दोन्हीच्या मधून मूळ त्याची तत्वाची चौकट आहे. त्यामध्ये विशेषतः गेल्या 25-30 वर्षामध्ये मग शहाबानो खटला असेल किंवा समान नागरी कायद्याबद्दलचे मुद्दे असतील, ठराविक समाजाचा अनुनय करणं किंवा पुढे जाऊन मी तर असं म्हणेन की अनेक वेळेला अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्या काळामध्ये हिंदू महिलांच्यासाठी कायदा करताना सुद्धा विरोध झालेला होता. पण नंतर काही प्रमाणामध्ये हिंदू मिताक्षरा आणखीन दायभागा याच्यामधलं कोडिफिकेशन, संहितीकरण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून ती सगळी प्रक्रिया सुरू झाली. पण तरीसुद्धा आपल्याला कल्पना आहे की भारतीय राज्यघटनेत सुद्धा अनेक कायदे हे त्या धर्मांवरतीच आधारित आहेत. मग हिंदू धर्माचे कायदे हिंदू धर्मावर आधारित आहेत, मुस्लिम धर्माचे कायदे मुस्लिम धर्मावरती आधारित आहेत. आणि ते करत असताना एखाद्या सेक्शनवरती अन्याय होऊ नये असा प्रयत्न करून त्या कायद्यांमध्ये बदल करावा हे आपल्याला अपेक्षित असतं. मला एक वेगळा याच्या मुद्द्याकडे जायचं आहे की नरेंद्र मोदींनी जे म्हटलेलं आहे त्याच्यात मी
त्याच्यात त्यांनी असं तर म्हटलेलं नाही आहे, पण दुसऱ्या बाजूनी जाऊन की मी हिंदुत्व मानत नाही किंवा मी ईश्वरनिष्ठा मानत नाही आहे. ते एका जागतिक संदर्भामध्ये भारतीय राज्यघटनेच्या महत्त्व आणि एक डेमोक्रेसी, लोकशाही आणि लोकशाहीचं चांगलं सुप्रशासन करण्यासाठी राज्यघटना कशी महत्त्वाची आहे ते मानतात. ते त्यांचं प्रामाणिक मत आहे. याचा अर्थ बाकीच्या लोकांनी कुठे स्वतःचा धर्माची श्रद्धा सोडावी अशा वर्षा प्रकारची काही वर्षा भूमिका भोसले तुमच्या त्याच्यामधून डॉक्टर तुम्ही नीलम गोरे अर्थ तुमच्याकडे मी काढताय. तुमच्याकडे येतो. डॉक्टर नीलम असं गोरे, मला वर्षा वाटत नाही. भोसले, प्राध्यापिका वर्षा भोसले आता आहेत माझ्यासोबत, भाजपच्या प्रवक्त्यात. वर्षा भोसले, आता मला एक सांगा की हिंदुत्वाचं राजकारण कालबाह्य झालेलं आहे आणि आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतं मागणं, राजकारण करणं हे चुकीचं आहे असा संदेश मोदींच्या या विधानातून मिळतोय का? की राजकारण करताना मात्र हिंदुत्वाचं करायचं आणि बाहेर गेल्यावर मात्र धर्मनिरपेक्षता बोलायची, असं घडतंय की आता खरंच हिंदुत्वाचं राजकारण भाजप संपवणार आहे? काय म्हणणं आहे तुमचं? जर भारतीय जनता पार्टीचं जेव्हा कोणी कार्यकर्ता होतो आणि तेव्हा जो शपथ घेतो, जर ती शपथ तुम्ही वाचली असेल तर तुमच्या लक्षात येईल की एकात्म मानवतावाद हा माझा धर्म आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा मूळ केंद्रबिंदू जर कोणी असेल तर तो मानव आहे, म्हणजे माणूस आहे. म्हणजे माणसाचा विकास हे मूळ ध्येय आहे. आणि जर भारताचा विचार केला तर विविधतेने नटलेला हा देश आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक इथे एकत्र राहतात. हा भारताचा इतर देशांच्या तुलनेत असलेलं वैशिष्ट्य आहे. पण ज्या वेळेस नरेंद्रजी मोदी राज्यघटनेला पवित्र ग्रंथ मानतात त्यावेळेस इतर सगळ्या धर्मांना दुय्यम मानतात असं होत नाही. की एकंदरीत देशाचा पंतप्रधान म्हणून विचार करत असताना, देश चालवत असताना धर्मनिरपेक्षता बाजूला ठेवून राज्यघटनेवरती आधारित सरकार चाललं पाहिजे किंवा एकंदरीत तशी व्यवस्था लागली पाहिजे, हे महत्त्वाचं. पण हे करत असताना धर्माचं स्वातंत्र्याला त्यांनी कुठेही छेद दिलेला नाही, धर्म स्वातंत्र्यावरती गदा आणलेली नाही. प्रत्येकाला आपला धर्म स्वातंत्र्यावर जपणं गदा आणि आणली नाही, धर्म हे आपण स्वातंत्र्यावर लक्षात गदा आणली नाही. वर्षा, हे बरोबर आहे. मला तुम्ही एक सांगा की मुळामध्ये हे सगळं करत असताना धर्माच्या आधारे धर्मावरचं असणारं राजकारण मात्र आता कालबाह्य झालंय असं वाटतं का? नाही, मला असं नाही म्हणायचं की किंवा असं वाटतही नाही. कारण शेवटी हिंदू या शब्दाची उत्पत्ती कुठे झाली होती याचा सुद्धा विचार करणं मला वाटतं गरजेचं आहे. की हिंदू मुळात ही जगण्याची रीत, जगण्याची कला आहे, याच्याकडेच कुणी पाहिलं नाही. नंतर तो धर्म म्हणून अस्तित्वात आला आणि आज आपण जे हिंदुस्थानात राहतो ते हिंदू, हे का हिंदू म्हणतो याचा एक वेगळा विचार मला वाटतं की त्याच्यासाठी करायला लागेल. त्यामुळे या हिंदुस्थानात राहणारे हिंदू ही मूळ भारतीय जनता पार्टीची संकल्पना, जे सिंधू नदीच्या काठी राहायचे त्याचा अपभ्रंश होत होत तो हिंदू झाला आणि मग सगळे या देशात सगळे हिंदुस्थानातले सगळे हिंदू ही मूळ या मागची भूमिका. कालांतराने अनेक या जाती धर्माने प्रत्येकाने आपला धर्म जोपासणं आणि त्याला कुठेही छेद जाऊ न देणं, पण एकंदरीत या हिंदुस्थानात राहणारे हिंदू आहेत हे अमान्य करत नाही. धर्माच्या नावावर दुही अतिशय गैर आहे असं मोदी म्हणाले.